लिंबाचा पान असतो ना, त्याला एक अर्धा 1 तास 2 तास पाण्यात ठेवायचा. तुमच्या बॉडीचे बाकी फोडे आहेत ना ते हलके होतील. सोरायसिस मध्ये काय होतं की नक्की कुठे आहे ते माहित नाही ना, पूर्ण अंगात फिरतो. बाबांच्या विलाजमध्ये कसं आहे, आपण काय शोधतो, मोठा जखम कुठे आहे. नॉर्मली मोठा जखम पायाला असतो, कारण आपला रक्ताचा फ्लो जास्त खाली असतो. मग बाबांनी काय सांगितलं, तो जो फोडा आहे ना त्याला लिंबाचा पान असतो ना, त्याला एक अर्धा 1 तास 2 तास पाण्यात ठेवायचा, त्याला चोडायचा पाण्यात, आणि तो जो पाणी आहे ना त्याच्याने स्वच्छ करायचा. मग त्याच्याने स्वच्छ केल्याने काय होतं की जे वरचे जे इन्फेक्शन आहे ना ते निघून जातात. मग त्याच्यावर पान बांधायचा, केळाचा पान ठेवायचा आणि त्याच्यावर पट्टी हलकी बांधायची, एकदम टाईट नाही, हलकी पट्टी बांधायची. तो काय होतो, तिकडून एक रेडिएशन निर्माण होतो, तो तुमच्या बॉडीतला सगळा घाण आहे ना एका जाग्यावर आणतो. मग तिकडून पहिला ते खराब होणार. तुम्ही केळाचं पान बांधला ना, 4 दिवसांनी उघडला तर तुम्हाला वाटेल अरे जखम मोठा झाला, म्हणजे विलाज काहीतरी वेगळा दिसतोय. मग ते डॉक्टरकडे धावतात. पण तुम्ही पान बांधलं ना तर तुमचं सडेल, सडल्यानंतर तिकडून पस निघेल. तुम्हाला असं वाटेल अरे पस निघतो, निघू द्या. 1 आठवड्याभरात बंद झाला ना का मग रिकव्हरी चालू होणार. पण तो पस निघता आहे ना तुमचे बाकी सगळे फोडे निघून जातील. तुमच्या बॉडीचे बाकी फोडे आहेत ना ते हलके होतील. इकडून पस निघेल पण ते सगळे हलके होतील. ते एकदा रिकव्हरी झाली म्हणजे तुमचा पूर्ण अंगातला पस निघाला.